बांगलादेशमध्ये जी अराजकता निर्माण झालेली होती त्याचा फटका मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला होता। कारण कांद्याची निर्यात जी आहे ती ठप्प झालेली होती। मात्र आता याच्या उलट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण आता बांगलादेशमधली परिस्थिती हळूहळू सुधारते आणि नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात देखील काहीशी सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते। कांदा व्यापारी आपल्या सोबत आहे। नेमकं काय घडतंय? भावात सुधारणा झाली आहे, काय कारण आहे? गेल्या 2-3 दिवसापूर्वी जे बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला होता, त्यामुळे आपल्या देशाचे आणि बांगलादेशची बॉर्डर पूर्णपणे लॉक केली होती। त्याचप्रमाणे इतरही देशाच्या आणि बांगलादेशच्या बॉर्डर हे पूर्णपणे लॉक झालेले आहेत। परंतु कालपासून भारत देशाने जे आपल्याला सहकार्य केलं आणि बऱ्याचशा आमच्या ज्या ट्रक उभ्या होत्या गेल्या 2-3 दिवसापासूनच्या, त्याच्यातल्या काही ट्रक सोडण्यात आले आणि काही एलसीमुळे ज्या होत्या त्या आज उद्या सोडण्यात जातील। याचा परिणाम असा झाला का बाबा बांगलादेशकडनं मोठ्या प्रमाणामध्ये भारताकडे कांद्याची मागणी होण्याची दाट शक्यता आहे आणि तेथील माल जवळजवळ संपण्यात जमा असल्यामुळे, कारण त्या 3-4 दिवसापासून जे वातावरण तयार झालं तर त्याच्यामुळे तिथं असलेला शिल्लक असलेला माल पूर्णपणे संपल्यात जमा आहे आणि जो जाणारा माल आहे हा किमान कमीत कमी 7 ते 8 दिवस पोहोचायला वेळ लागू शकतो। याचा परिणाम असा निश्चितच झाला की आज प्रत्येक बाजार समितीमध्ये त्याची मागणी वाढल्यामुळे निश्चितच 200 ते 300 रुपयांची चढ झालेला आहे। परंतु अजूनही बांगलादेशकडनं मागणी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आणि इतर देश त्यांना माल पुरवल याची शाश्वती नसल्यामुळे 200 ते 400 रुपयाचे जे बाजार आहे अजूनही वाढण्याची शक्यता आहे। सध्या आधी किती बाजार भाव होते आणि आता गेल्या आठवड्याचा जर तुम्ही हिशोब केला तर किमान 2400 पासून 2800 पर्यंत सरासरी बाजारभाव होते, म्हणजे कमीत कमी 2600 रुपयाचा जो बाजारभाव होता तो काल जर बघितला तुम्ही तर प्रत्येक याने बाजार समितीमध्ये कमीत कमी 2800 ते वरून 3200 रुपयापर्यंत, म्हणजे सरासरी तो 29-30 रुपयापर्यंत विकले गेला। म्हणजे याच्याला जो तफावत आहे कमीत कमी 2 ते 3 रुपयाची तफावत आहे। आपण पाहतोय की सुरुवातीला बांगलादेशमधल्या अराजकतेचा फटका जो आहे तो कांद्याला बसलेला होता, मात्र आता त्याच्या उलट परिस्थिती आहे। कांद्याच्या भावामध्ये काहीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते। प्रति किलो 2 ते 3 रुपये आणि प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये कांद्याचे भाव जे आहे ते नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये आपल्याला वधारलेले पाहायला मिळत आहेत आणि बांगलादेशमधून अजूनही मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी होण्याची शक्यता असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे भाव जे आहेत ते आणखी वधारण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।